नमस्कार, पार्वतीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी खीरपुरी बनवणार आहे। तर त्यासाठी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे रोजचं आपलं चपातीचंच पीठ आहे आणि रवा घेतलेला आहे, हे पण साधा बारीक रवा आहे, रोजचा आपला उपमा बनवतो ते। पुरी तळण्यासाठी तेल, साखर, थोडेसे इथं काजू बदाम मनुके आणि वेलची घेतलेली आहे, मीठ आणि दूध घेतलेले 1 लिटर। तर आज मी साखरेचा पाक बनवून त्यामध्ये ही दुधाची खीर बनवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्या ठिकाणी हे गव्हाचं पीठ घेतलेले 2 वाट्या घेतलेलं आहे, पीठ चाळून घेतलेलं आहे। तर यामध्ये मी असं 2 चमचे रवा टाकणार आहे, हे बारीक रवा आहे। तर रवा टाकल्यामुळे तुमची पुरी अशी म्हणजे थोडा वेळ आपण जर गव्हाची साधी पुरी केली ना तर फुगते, पण थोड्या वेळाने लगेच नरम पडते। तर रवा टाकल्यामुळे ते छान थोडा वेळ म्हणजे अशी क्रिस्पी राहते, पुरी फुली फुली राहते। तर त्यासाठी 2 चमचे असा रवा टाकलेला आहे आणि असं अर्धा चमचा साखर टाकणार आहे मी यामध्ये, कारण आपल्या पुरीला कलर छान आला पाहिजे, त्यासाठी साखर जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी हरकत नाही। आणि थोडंसं मीठ। तर आता हे मिक्स करून आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी याची घट्ट कणिक करून घेणार आहे। आपली नेहमीची चपात्याला जशी बनवतो ना त्याप्रमाणे नाही कणिक करायची, नाहीतर मग पुरी पूर्ण तेल पिते। दहा मिनिटं अशी बाजूला ठेवू आणि तोपर्यंत खीर बनवून घेऊ। तर या ठिकाणी असं दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। दूध अगोदरच मी थोडंसं आटून घेतलेलं आहे। आता ह्या साईडला दुसरं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अशी ही सपाट वाटी साखर घेतलेली आहे। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर आता हे साखरेचा पूर्ण आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने जर तुम्ही खीर बनवली ना खूप छान खीर होते आणि खीरीला आपला कलर पण खूप छान येतो। तर ही साखर पूर्ण असं कमी गॅसवरच विरघळून घ्यायची। जर फुल गॅसवर केलं तर तुम्ही म्हणजे साखर करपेल आणि मग कडसर खीरीचा स्वाद आपल्या कडसर लागेल, त्यामुळे कमी गॅसवरच पूर्ण विरघळून घ्यायची साखर। आता साखर विरघळलेली आहे आणि साखरेचा असा पाक तयार झालेला आहे। आता यामध्ये मी थोडंसं दूध टाकायचं अगोदर, एकदम म्हणजे पूर्ण दूध नाही टाकायचं, 1 चमचाभर टाकणार आहे। हे दूध पूर्ण पाकामध्ये अगोदर मिक्स करून घ्यायचं। आता परत 1 चमचा टाकणार आहे हे पळी। आता यामध्ये हे बाकीचं सगळं दूध टाकून घेणार आहे। आता परत एकदा हे दुधाला अशी छान उकळी काढून घ्यायची। तर दुधाला अशी छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी हे काजू आणि बदाम याची अशी भरड केलेली आहे, ही एक टाकून घेणार आहे। आता यामध्ये हे मनुके तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता, काजू बदाम मनुके जे जे ड्रायफ्रूट आवडतात तुम्ही ते वापरू शकता। तर परत आपल्याला असं 2 मिनिट असं हे दूध उकळून घ्यायचं आहे, कारण अगोदरच मी दूध थोडंसं आटून घेतलेलं आहे। तर आता जास्त काही वेळ आटू देणार नाही मी ही खीर। तर 2 ते 3 मिनिट मी असे ही खीर उकळून घेतलेली आहे। तर किती छान असा कलर आलेला आहे खीरीला, बघू शकता। खूप छान म्हणजे कलर येतो आणि चव पण खूप छान लागते या पद्धतीने जर साखर अशी विरघळून घेतली तर। आता यामध्ये शेवटी वेलची पूड टाकणार आहे। आणि आता खीर
खीर तयार झालेलीच आहे. आता खीर बाजूला ठेवू आणि पुरी बनवायला घेऊ. तर छान अशी कणिक मुरलेली आहे. आता परत एकदा छान अशी मळून घ्यायची. तर पोळीपाट घेतलेला आहे. इकडे तेल ठेवलेलं आहे गरम करायला. आणि तुम्हाला जशा छोट्या मोठ्या पुऱ्या बनवायच्या किंवा एक पुरी लाटून तुम्ही त्याच्या अशा डब्याच्या झाकणाने किंवा घरातल्या वाटीच्या साह्याने तुम्ही कट करू शकता. पण मी अशी एकच पुरी लाटून घेणार आहे. तर थोडंसं अगोदर पोळीपाटाला पण तेल लावून घेणार आहे आणि अशी पुरी लाटून घेणार आहे. तर छान अशी ही कणिक झालेली आहे पुऱ्यांची. कारण बाजूला आहे ना बिलकुल पीठ म्हणजे असं हे पुरी अशी तडकत नाही किंवा फाटत नाही. म्हणजे छान झालेलं आहे पीठ. तर अशा पद्धतीने मी ही पुरी करून घेतलेली आहे. आता याच पद्धतीने मी दुसरी पण पुरी लाटून घेणार आहे. ते अशा पद्धतीने मी हे 4 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. ते ह्या साईडला तेल पण गरम झालेलं आहे. तरी पण चेक करू. तर तेल गरम झालेलं आहे. गॅस कमी करून घ्यायचा आणि आता यामध्ये मी ही पुरी सोडणार आहे. हलकंसं थोडंसं असं दाबून घ्यायचं पुरीला, म्हणजे छान पुरी फुगल्या जाते. आता ही दुसरी साईड पण तळून घेऊ पुरीची. तर दोन्ही साईडने मी अशी ही पुरी छान अशी तळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता पुरीला कलर पण किती छान आलेला आहे आणि पुरी छान फुगलेली आहे. तर आता ही अशी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि ह्याच पद्धतीने आता ही दुसरी पण पुरी तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी अशा ह्या 5 पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तर मी बघू शकता प्रत्येक पुरी अशी छान तळलेली आहे आणि पुऱ्यांना कलर पण किती छान आलेला आहे. आता ही पुरी बिलकुल नरम पडणार नाही, अशीच थोडा वेळ मस्त फुगलेलीच पुरी राहणार आहे. आणि तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत, खिरीसोबत तुम्हाला आवडेल तुम्ही त्यासोबत खाऊ शकता. खूप छान अशी खमंग पुरी लागते, ही स्वादिष्ट लागते. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करा. तर याच पद्धतीने आता मी राहिलेल्या पुऱ्या बनवून घेणार आहे. तर प्लेटमध्ये मी अशी खीर आणि पुरी काढून घेतलेली आहे. तुम्ही हे देवाच्या नैवेद्यासाठी पण बनवू शकता किंवा त्यांसाठी पण अशी बनवू शकता खीरपुरी. तर खूप छान खीरपुरी अशा पद्धतीने केली ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीनं. व्हिडिओ आवडला असला ना तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.